पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर आज ध्वजारोहण संपन्न झालेले आहे। सकाळी बरोबर 7:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वज फडकवला। भारत लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेला आहे। वोकल फॉर लोकल हाच भारताचा मंत्र असल्याचं पंतप्रधान म्हणतात। अनेक कायद्यांमध्ये आम्ही सुधारणा केलेल्या आहेत। 3 लाख संस्था देशभरात कार्यरत आहेत असं देखील पंतप्रधान मोदींचं वक्तव्य आहे। जगात भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात। 2019, 2020, 21, 22, 23 आणि 24 या 6 वर्षात देशात साजरा झालेला हा स्वातंत्र्य दिन आपण या क्षणी पाहतोय। तर 2047 हे विकसित भारताचा लक्ष्य आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करतायत। तर मुंबई, पुणे, नवी दिल्ली, नागपूर आणि लखनौ मध्ये सर्वत्र देशभरात स्वातंत्र्याचा उत्साह पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलेले आहे। तर नागपूरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। पुण्यातही ध्वजारोहण पार पडलेले आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात ध्वजारोहण पार पडलेले आहे। तर लखनौमध्ये देखील ध्वजारोहण संपन्न झालेले आहे। 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं देशभरात स्वातंत्र्याचा उत्साह पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।